बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली। प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून जवळपास 1.5 लाखांपेक्षा अधिक ऊसतोड मजुरांचं स्थलांतर होतं। मात्र याच स्थलांतराच्या दरम्यान 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते। या दरम्यान महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं दिसून आलं। प्रजनन आरोग्य पातळीवर सरकार याकडे लक्ष देत नाही। सरकारने यांना मानधन दिलं पाहिजे अशी मागणी आता ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीने केली जाते। तर बीडमध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढण्यात आलेली आहे। तर सर्वाधिक महिला 30 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती देखील मिळते आहे। आता कमीत कमी मुलींचे कमी वयात लग्न करू नका आणि माझ्यासारखा असा त्रास झाला तर महिलाला पुन्हा पुढे लई अडचण येते, काम होत नाही। मी तर लई सांगताना सांगेन की सल्ला की लईत लई कमीत कमी असं मुलीचे लवकर लग्न करू नका आणि असं मुलींना गर्भपिशवी काढायला भाग पाडू नका। सरकार या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे दुर्लक्ष केल्यानंतर जे समिती आली, समितीने काम केलं आणि जिल्ह्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी झाल्या ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात, त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनच्या परमिशननं ज्या गर्भपिशवी काढण्यात आला त्यातला जो आकडा 850 पेक्षा जास्त आहे एका वर्षातला। कमी वयामध्ये ज्यांचं मातृत्व क्षमता हरवलेली आहे या महिलांना या महाराष्ट्र शासनानं 1 कोटी रुपयाचा निधी जर या महिलांना नाही दिला तर येऊ घातलेला साखर हंगाम या ऊसतोड मजुरांना आम्ही कुठल्याही साखर कारखान्यावर जाऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।